नमस्कार, नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला मराठमोळा सण गुढीपाडवा. नवीन वर्षाची ही नवी पहाट आपण गुढी उभारून साजरी करतो. पण विजयाचे प्रतीक असलेल्या आपल्या या गुढीला नेमक्या कोणत्या रंगाची साडी नेसवावी, रंगाचे महत्त्व काय आणि शास्त्र काय सांगते बरं, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक रंग हा आपल्या वेगळी ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी निर्माण करतात. काही रंगांमुळे आपल्या जीवनात नवचेतना, ऊर्जा निर्माण होते. सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी. गुढी हे ब्रह्मध्वजाचे प्रतीक आहे. केसरी रंग हा सूर्योदय सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. केसरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करते. केसरी रंग शौर्य, बलिदान, वीरता यांचे प्रतीक आहे. हा रंग संस्कृती, धर्माच्या शाश्वततेचे प्रतीक मानले जाते. जी अग्नी अंधकार नाहीसा करते, त्यात सुद्धा लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो, जो अंधारातून उजेडाकडे नेतो. अशा प्रकारे गुढीला केसरी वस्त्र परिधान करू शकता. हा रंग पाहिल्यानंतर डोळ्यांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मींना सुद्धा लाल रंग अतिशय प्रिय आहे. गुढीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता, बुद्धिमत्ता आणि विचारांचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात भगवान श्री विष्णूंना देखील पिवळा रंग प्रिय आहे. पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो. पिवळ्या रंगामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. म्हणूनच पिवळा रंग हा शुभ, फलदायी मानला जातो. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे आणि त्यातच यंदाच्या वर्षी गुढीपाडवा गुरुवारी आला आहे. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी देखील गुढीला नेसवू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरवा रंग हा समृद्धीचे, शांततेचे, सौभाग्याचे, आरोग्याचे, विकासाचे प्रतीक मानले जाते. हिरव्या रंगांमुळे डोळ्यांना शीतलता प्राप्त होते, मन प्रसन्न होते. हिरवा रंग हा बुध ग्रहाचा प्रतिनिधित्व करतो. तुम्ही गुढीला हिरव्या रंगाची साडी नेसवू शकता. तर रंगाची निवड कोणतीही असली तरी त्यामागील भक्ती आणि उत्साह महत्वाचा. यंदाच्या पाडव्याला तुम्ही तुमच्या गुढीसाठी कोणता रंग निवडला आहे हे मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.